हाय, जय श्रीराम. तर आज संडे, छान गप्पा मारूया. तर आज आपलं जे आहे लहानपण म्हटलं तर तेच आपण म्हणतो की आपला जन्म झाला तर झाल्याबरोबरच लगेच किंवा पोटात असतानाच कोणी कसं बोलत असतात, म्हणते की बाळासोबत म्हणा की काय. तर असं नाही का. आणि झाल्यावरच मग कोणी आजी, दादा, काका किंवा आपले आई बाबा मग कोणतं तरी असं नाव ठेवायच्या आधी नाव ठेवून देतात, पिल्लू वगैरे किंवा बापू किंवा बेबी असं वगैरे नाही का, असं ठेवतात आणि त्याच नावाने बोलतात. असं आहे. पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगत म्हणजे नाही का, तर कसं होते माहीत आहे का, जे आपण म्हणजे नाव जे बोलतो तेच नाव नाही का चालत असते. म्हणजे ते का आता कसं आधी पण असायचं असं म्हणून नाही. आधी पण कसं नाव काढायचे, आधी जन्म म्हणजे झाल्याबरोबर नाव काढायचे, अक्षर काढायचे. तर ते नाव नाही का ठेवलंही, ते नाव ठेवलंय तरी मग 2-3 अशी नावं ठेवायचेच असं. आणि जे आपण टोपण नाव म्हणतो किंवा जे लाडानी म्हणतो आपण ते नाव, तर ते नाव पण बोलायचे असे. तो मुलगा कन्फ्यूज किंवा जे आपलं पण आहे ते कन्फ्यूज आपण. तर असं म्हणून तर कसं आहे माहीत आहे का, तर ते जेव्हा तो मुलगा शाळेत जायचा तेव्हा त्याला माहीत असायचं की हे नाव माझं आहे. त्या अक्षरावरून निघलेलं हे नाव माझं आहे. तोपर्यंत त्याला काही म्हणजे नाव नाही का, नावाचं तेवढं, कारण की त्याला म्हणजे वाटत असते की मी बापू आहे किंवा छोटा बेबी आहे किंवा म्हणजे असंच काहीतरी नाही का. तर असं असते. तर नाही का ते झाल्यावर जसं कोणाचंही राहून तर मग ते चालूच असते बापू, बाली, हे ते. आपल्यामध्येच आपण म्हणतो बाई, बापू, हे ते. बाकी पण म्हणजे जे आहे साऊथ इंडियन, पंजाब, जे बाकी बाहेर आपले आहे देश, त्यांच्यामध्ये पण ते जे म्हणतात, तेलुगूमध्ये म्हणतात की बुज्जी की काय नाही का, कुट्टी किंवा कुंजू असं काहीतरी नाही का, असे त्यांचे म्हणजे छोट्या बाळाला म्हणतात. सगळ्याकडेच असं म्हणून नाही का, आपल्याकडेच सगळ्याकडेच ते आहे की छोटं बाळ झालं की त्याचं नाव असो किंवा नसो, किंवा आपण बोलणंच पिल्लू वगैरे, किंवा पंजाबीमध्ये म्हणतात काके, काका काहीतरी असे. तर ते पण असं छोट्या मुलांना आपण असं नाव असेल तरी पण नाही का आपण काही ना काही असं म्हणत असतो. असं आहे नावाबद्दल किंवा काही असं म्हणून. तर काय म्हणते मग. हां, तर ते आपण शाळेतही गेलं तरी मग नाही का जर आता जसं कसं जे नाव आता कोणी आपल्याला म्हणत राहिलं तर कधी कधी आपण नाही का तेच नाव तोंडामध्ये येऊन जाते की माझं नाव हे आहे. म्हणजे ते ओरिजिनल नाव नाही सांगत त्याला, की जे पेटन नाव आहे तेच सांगते. ते शाळेमध्ये तेच चालते. जेव्हा तो हजेरी लावेल तेव्हा त्याला माहीत होते की हे नाव आहे बा, असं वगैरे. ठीक आहे, ते झालं. मोठा झाला तेव्हाही बापू किंवा बाली किंवा काही हे ते झालं. पण ठीक आहे, मुलांचं ठीक आहे, मुलं डायरेक्ट आपण म्हणतो की मला असं काहून म्हणतात. आधी लोक नाही म्हणायचे, जे म्हणलं ते ठीक आहे. पण आता मुलं म्हणतात की मला तू बापू काहून म्हणते, किंवा तू मला छोटू काहून म्हणते, की काही पण जे आहे पिल्लू काहून म्हणते. आता ते आई बाबा लाडाने म्हणत असतात, त्यांचं ते त्यांचं लाड आहे ते. तर असं आहे. तर मी एक अशी गोष्ट आहे म्हणजे माझीच म्हणजे जे मावशी मनाची. तर ते काय झालं, लहानपणापासून लहानपणापासूनच म्हणजे म्हणतात ना लहान मुलीला बाली, बाली किंवा नाही का बाई असं वगैरे नाही का, आपल्या मराठीमध्ये म्हणत असतात. तर तेच बाली, 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 बाली. शाळेतही गेली तरी ते बालीच. तिचं नाव होतं संगीता, पण तिला बालीच म्हणायचे सगळे. तर तर मग काय झालं शिक्षण वगैरे झालं, लग्न. तर आधी जे म्हणतात ना नाव सांगतो आपण, तेव्हा पण ती बालीच म्हणून नाव सांगते. अरे, तर म्हणजे नाही का म्हणतात ना लोक त्या टायमाला, मग असे थोडेसे हसले.
पण मग सांगतात की घरचे आई किंवा मावशी वगैरे आई वगैरे, तर मग म्हणायला लागले की कसं तेच नाव रिपीट, तेच 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 आपलं म्हणजे ऐकण्यामध्ये किंवा आपल्या दिमागामध्ये तेच भरून असते. तिचं नाव होतं ओरिजिनल संगीता. तर तर ते काय झालं की सांगितलं, अरे नाही नाही, मग मला लाडानी असं बाली म्हणतात बा. तर मग नाही का लग्न झालं, झालं लग्न झालं. तर ती 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 जे ते आमचे मोसाजी आहेत किंवा मावशीचे जे हजबंड आहेत ते पण तिला बालीच म्हणायचे. बाली बाली बाली, अरे यार ते झालं. मग जे मुलं आहेत जे आपण मुलं म्हणतो, आपले मुलं झाले, तर आपण कसं छोट्या मुलाला विचारत असतो, तुझे आईबाबाचं नाव काय आहे किंवा नाही का, तो सांगत असते माझ्या बाबाचं नाव हे आहे, असं नाही का आपण लाडानं विचारतो. तर तो पण नाही का काय सांगायचा की बालीच सांगायचा, बालीच नाव सांगायचं. तर असं झालं. तर इतकं म्हणजे ते बाली नाव म्हणजे म्हणत आहे ना की लहानपणापासून ते लग्नाच्या नंतर तिचे पोरं बारं पण तिला म्हणजे असं माझी आई बाली असं म्हणून सांगायचे किंवा असं म्हणून बोलायचे. तर म्हणजे घरी मग असं डिस्कस करायचं की काय ही लहानपणापासून हिचं नाव कोणी घेत नाही म्हणजे जे लग्न झालं नवरा हजबंडसुद्धा तिचं नाव म्हणजे क्लिअर घेत नाही. तिला पण तो बालीच म्हणते, लाडानी लाडानी नाही का. आणि पोरांना विचारलं तर पोरं पण माझ्या आईचं नाव बालीस आहे असं वगैरे सांगतात. शाळेतसुद्धा कोणी एखादी विचारलं की आपण म्हणतात ना, कोणी कोणी विचारतात टीचर लोक वगैरे, तर ते नावावरून बघा इतकं म्हणजे हे म्हणल्यासारखं, तर ते बालीस सांगायचे. तर म्हणजे असं आहे. तर आता नाही का पोरं म्हणतात की मला, आपण आणि आपण पण असं म्हणजे हे करतो की नाही आता आपलं म्हणजे जे आहे जे टोपण नाव ते आता म्हणजे समोर नाही गेलं पाहिजे, म्हणून आता असं विचार करतात की कोणतं तरी एक नाव शोधा आणि एकच नाव म्हणा असं म्हणून. तर आहे खूप सारं असं. तर असे खूप सारे म्हणजे म्हणजे ते आठवल्याबरोबर एकदम म्हणजे हे झालं की आठवलं म्हणजे मावशीचं असं झालं म्हणजे आहे बा नावाचं असं, असं म्हणून. तर असं आहे. तर पुन्हा पुन्हा असंच पुन्हा एखादी काहीतरी असंच किस्सा म्हणून. तर काय करायचे आधीचे जे आहे आपण म्हणता, तर म्हणजे आधी नाही का म्हणजे खूप सारे म्हणजे बहीण भाऊ वगैरे राहायचे. म्हणजे आधी कसं राहायचं, म्हणजे लोक नाही का, मुलं नाही का खूप सारे म्हणजे जसं बहीण भाऊ म्हणतात ते राहायचे, 7-7 8-8 जणं 12-12 जणं म्हणजे व्हायचे त्यांना. आई म्हणजे जे म्हणत आहे ते. तर कसं, तर कसं माहीत आहे का, तर तेव्हा म्हणजे शिक्षण म्हणा की काय म्हणा त्या टायमाला म्हणजे खूप म्हणजे तेवढं शिक्षणाचंही असेल नसेल माहीत नाही, पण असेल तरी आपलं साधं शिक्षण आहे की नाही. तर ते साधं शिक्षण आणि तेच मग ते आई लोक वगैरे कसे सांभाळायचे मला म्हणजे थोडंसं वाटते की एवढे म्हणजे ठीक आहे 4-5 जणं वगैरे ठीक आहे. तर ते कसे म्हणजे आत्ताचे मुलं ना कसे आहेत म्हणजे पाहतच इतकं म्हणजे त्यांचा दिमाग असा तेज हे ते, कोणतंही म्हणजे कुठंही असं म्हणजे कोणत्याही वस्तूला हात लावशील पूर्ण फोडफाड करून ठेवून देईल किंवा कुठंही म्हणजे काही हे करायला जाईल, डब्बे डुबे हुडकेल हात त्याचा लागेल तर ते पूर्ण काडकूड करून ठेवून देईल. जर कपड्याजवळ जातील किंवा कोणतंही असं वस्तू म्हणून नाही, तर इतकं म्हणजे त्यांची दिमाग माझी म्हणजे ते तेज आहे ना. आपले म्हणजे जे आपलं असं आहे आपल्या लोकांचं जे लहानपण आहे, तर ते कसं आहे माहीत आहे का, की एका जागी बसवून ठेवलं की तिथंच राहायचं, तिथंच खेळायचं. जे आहे आपलं एखादी छोटासा खेळणा दिला की झालं, असं होतं. तर इतके जण म्हणजे ते राहायचे ना. तर जे आई असायची कधी कधी नाही का, मला म्हणजे माझ्या आजीचं आठवते की जे आई असायची जे मुलांची जे 7-8 म्हणत आहे की 12 म्हणत आहे, आधी व्हायचे पण. आणि तसं पण ते 7-8-12 जे मुलं म्हणत आहे, तर कधी कधी ना आधी ना काय करायचे लोक, जे म्हणजे आपल्या बाबाच्या बाबाच्या काळचे लोक, जे दादा म्हणत आहे जे पूर्वज आपले, तर ते आधी ना असे म्हणजे 2 लग्न करायचे म्हणते. तर त्यांचे पण मुलं आणि इतीचे पण मुलं असे म्हणून मग ते असे म्हणजे 10-12 जणं असं नाही का, किंवा एकही राहिलं तरी 4-5 तर आहेच आधी.
आता तर माहीत आहे ना, दो दो हम दो हमारे दो टाईप जे सर्व्हिसवाले ड्युटीवाले आहे सरकारी, त्यांना ते तसं मान्य केलं आहे. तर मग आजी वगैरे सांगतात की एकाचं नाव आठवायचं नाही म्हणते. तर ते जसं आता कोणाचं नाव असेल राजू, किंवा कोणतं असं म्हणजे नाही का महेश, कमलेश असं वगैरे कोणतं बी असं नाव असेल त्या मुलाचं, त्याला जर बोलवायचं असेल तर त्याचं नाव नाही म्हणजे त्याचं नाव त्या टायमाला आठवायचं नाही की याला बोलवायचं आहे. तो दुसऱ्याचंच नाव घ्यायची. किंवा जसं आता त्याचं नाव राजू आहे तर ते कसं कमलेश म्हणून किंवा कोणतं नाही का रमेश म्हणून किंवा असं म्हणजे नाही का. नाही तर मग एका वेळेस सगळ्याची नावं घ्या, ते राजू, महेश, कमलेश असे असे म्हणजे. किंवा मुली राहिल्या तर मुलीची संगीता किंवा रजनी किंवा राणी किंवा कोणतंही असं म्हणजे नाही का, असे पटपट म्हणजे नावं एका म्हणजे कोणाला पण बोलावलं तर आलं पाहिजे आणि आपलं काम झालं पाहिजे असे म्हणजे आधी सांगायचे की नावं इतकी सारे राहायचे तर नावं साठवायची नाही. तर असं झालं आहे. तर इतकं म्हणजे आधीचं म्हणजे जे माहिती म्हणा किंवा एक आठवण म्हणा किंवा काही छान असं नाही का, तर असं असायचं म्हणते. तर ते झालं ना. आधीचं शिक्षण पण तेवढं म्हणजे आपलं होतं शिक्षण, पण तेवढं म्हणजे आपण खेळण्यामध्ये जास्त हे की जसं आता म्हणत आहे, जशी आता माझी मोठी बहीण वगैरे सांगते की घरी झाडं असायचे म्हणते लहानपणी. तर जेवण वगैरे नाही करायचं, फक्त ते झाडावर जायचं. कोणतं जांबाचं झाड राहिलं, डाळिंबाचं झालं, आंब्याचं राहिलं, कोणतं बोराचं राहिलं, त्या झाडावर चढायचं, तिथंच मस्त खेळायचं, तेच फळं खायचे. आणि तिथंच म्हणजे जशा सुट्ट्या आपल्या लागल्या त्या टायमाले. आणि पुन्हा ते म्हणतात ना, आईच्या जी माहेरी आहे आपण जाऊन मामाच्या इथे हे ते, तिथे जाऊन मस्त खेळतच राहायचं. खेळाची जास्त धून, अभ्यासाचं तेवढं नाही. तर आणि कसं आहे माहीत आहे आता, पहिलं ना आधी जे म्हणत आहे, जे आपण म्हणतो आपल्याला भावंड आहे 4-5 जणं, तर आधीनं असं रांगेनं बसायचं आपण अभ्यास करायला. आणि तिथंही कोणी एखादी आई किंवा बाबा बसले तर काही विचारलं आपल्याला तर आपल्याला ना भेटायचं, आपल्याला मार भेटायचा. तर ते झालं. ते जर झालं आणि पुन्हा आपण शाळेत गेलो आणि शाळेतही आपल्याला टीचर लोक आधी म्हणजे मारायचे असं आहे. आणि चांगले मारायचे, काडीनं मारायचे. ते काडी असायच्या आधी, काडीनं मारायचे, हाताने मारायचे. मॅडम लोक सुद्धा असे तळ असे गालावर द्यायचे. असं होतं ना. आत्ता जे मी आत्ता सांगत आहे, आत्ता जर आपलंच सांगत आहो, मुलांना जर हात लावला तर आपण डायरेक्ट ऑफिसमध्ये जातो. जे हेड आहे त्यांचे प्रिन्सिपल, तर माझ्या मुलाला मारलंच कसं, आपण 10 प्रश्न विचारतो त्यांना. आणि म्हणजे नाही का, मी कारवाई करीन असं तसं, म्हणजे कंप्लेंट करीन असं, म्हणजे त्यांनाच आपण. तर टीचर लोकांनाच वाटत असेल, अरे मी टीचर आहो की काय. असं वाटते. आणि आधी जेव्हा शाळेत म्हणजे जेव्हा जाणं हे ते, तेव्हा आई बाबा पण मारायचे की आलं नाही, हिला येत नाही, तू शिकत आहे असं तसं. आणि शाळेत गेल्यावरही तेच काम की मास्तर लोक धुवून टाकायचे की हे तू होमवर्क केलं नाही केलं. आणि ते जर पुन्हा घरी सांगलं की पुन्हा टीचरनं मारलं, पुन्हा मार बसायचा. असं म्हणून. तर इतकं म्हणजे ते आठवते ना, इतकं लाल लाल तर इतकं आठवलं ना, तर इतकं म्हणजे ते एकदम आपल्याला आता आपण आठवतो, पण त्या टायमाला मार खाल्लं तर सगळ्यांसमोर म्हणजे थोडंसं आपली जे आहे इज्जत म्हणा की काय, ते नाही का असं वाटतं, अरे यार मला ते सगळ्यासमोर मारलं किंवा हे ते. पुन्हा घरी गेलं तर पुन्हा सांगणार, तर पुन्हा मग आईबाबा मारणार. हे पण म्हणजे टेन्शन असं. तर इतकं म्हणजे ते म्हणल्यासारखं नाही का असं आहे. तर इतकं म्हणजे ते आठवल्यासारखं आणि इतकं म्हणजे ते गोष्टी म्हणा की काय म्हणा. आणि पुन्हा शाळेतून आल्यावर पुन्हा तेच पुन्हा कराय अभ्यास हे ते. तर इलाज नाही, मग काय करणार. असं आहे. तर इतकं म्हणजे छान ते लहानपण, इतकं म्हणजे ते खेळणं म्हणा की काय म्हणा, आहे की नाही. तर अशा म्हणजे काही आहे गोष्टी. तर इतकं आठवलं की खूप म्हणजे हे वाटते की अरे होतं. म्हणून म्हणते ना, लहानपण देगा देवा, जे मराठीत आहे मन, लहानपण देगा देवा असं आहे. तर ते लहानपणच्या गोष्टीच अशा म्हणजे खूप म्हणजे छान म्हणल्यासारखं की काय म्हणल्या, जसं आता जसं
पतंगांचं आहे, जे डिसेंबर महिन्यात तीळ संक्रांत चालू होते. तर आताच खूप म्हणजे ते चालू झालं आहे. तर मला तर असं वाटते की ते मुलंच उडवतात असं म्हणून नाही. म्हणजे आधी म्हणजे जेव्हा म्हणजे स्टार्ट केलं, जेव्हा लोकं म्हणजे मुलं वगैरे किंवा मोठे माणसं उडवायला लागले प्रथम, तर असं वाटायचं की हे मुलंच उडवू शकतात किंवा आपल्याला नाही जमत. मग एकदा नाही का असंच मैत्रिणी किंवा बहिणी बहिणी असे मिळून म्हटलं की अरे आपण पण उडवून बघूया, आपण पण हे करूया. तर ते पतंग बांधून जे बघितलं ते बांधतात असं हे करून दोर वगैरे करून नाही का असं बांधतात आणि ते उडवलं आम्ही एवढेही म्हणजे जे मैत्रिणी म्हणा की बहिणी म्हणा की काटूनच टाकलो सगळ्याच्या. सगळेजण पोरं बघायला लागले की हे कसं म्हणजे केलं आहे. तर मी म्हटलं हो तुम्ही म्हणत होता ना आम्हाला म्हणजे आणि त्यांच्यासोबत उडवायला गेलं तर फक्त तू पतंग धरून उडव अशी. ते काही दोर पकडायचा नाही ते आणि फिरकी पकडायची नाही, काहीच नाही. असं होतं. तर मग जेव्हा असं वाटलं नाही सगळेजण उडवत आहे असं वाटते ना आपल्याला की आपणही उडवून बघावं पतंग असं वगैरे नाही का. तर जेव्हा उडवली तर काढूनच टाकल्या सगळ्याच्या. तर मग धावायला आले की आमच्या कशाला काटल्या असं वगैरे. पण जेव्हा तुम्ही आपले काटतात व मित्र वगैरे सगळे म्हणून आणि मुली काटल्या तर आमच्या कशा काटल्या म्हणून विचारायला आले जसे. मस्त असं वगैरे. तर खूप अशी म्हणजे मज्जा आणि खूप म्हणजे ते म्हणतात ना जसं आता तीळ संक्रांत आहे तर ते आईसोबत जे म्हणतात हळदी कुंकूला त्याच्यासोबत जायचं, त्यांच्यासोबत मस्त नाश्ता वगैरे करायचा. हे ते खूप मज्जा मज्जा. ते लहानपण म्हणतात आणि तेच खूप छान असं. आणि मुलांचं पण लहानपण, मुलांचं पण जे आहे लहानपण ते नाही का इतकं म्हणजे ते पण ते म्हणजे आजकालची मुलं तर खूप जिद्द असतात की मला हे पाहिजेच, मला म्हणजे नाही का असे असतात. आणि ती म्हणजे आपणही होतो असं म्हणून नाही. कोणतीही वस्तू जर आपल्या आधी म्हणा आता तर सगळ्या वस्तू आपल्या घरी आहे, आपल्या घरी आपण म्हणजे होतो. तर आधी कोणतं फ्रीज म्हणा किंवा कोणती टी व्ही म्हणा तर तर कसं आहे राहायची टी व्ही वगैरे पण छोटी ते डब्बा टी व्ही म्हणतो ते. तर खूप म्हणजे असं पाहत राहायचं की म्हणजे लहान असताना जेव्हा संडे वगैरे असताना ते शक्तिमान असायचे आधीचे सिरियल, ते विक्रम बेताल काहीतरी असं म्हणून ते एक सिरियल होतं ते. इतकं म्हणजे ते आणि हर संडेला द्यायचे ते. तर ते पाहायचं. अशा छोट्या कहाण्या म्हणजे नाही का संध्याकाळच्या टायमाला कहाण्या वगैरे राहायच्या. किंवा ते सिम्बाचं एक होतं सिरियल म्हणून ते राहायचं खूप म्हणजे अशा. आणि लहानपणी आणि जसं कोणती वस्तू आपल्याकडे आली तर आपल्याला किती छान किती लोकायला म्हणजे खुशी आपल्याला ते घरी तर आपण वस्तू आणतो पण ते तर राहायचंच. पण वस्तू आणल्याची खुशी ते आपल्याला जास्त व्हायची की माझ्या घरी आहे ती वस्तू. जसं कोणतीही फ्रीज म्हणा, जसं आता आपण मोठी LED वगैरे घेतली तर नाही माझ्या घरी आहे, माझ्या घरी आहे. सगळ्या लोकांना सांगायचं अरे मी हे घेतलं. छोटी सायकलही घेतली तरी माझ्यासाठी सायकल घेतली. म्हणजे ते अलगच उत्साह की माझ्याकडे आहे. मी आधी म्हणजे ते मुलं म्हणजे त्या सर्कलमध्ये जे मुलं त्यांचे फ्रेंड आहेत ते घेतील. पण ज्या व्यक्तीकडे सर्वात पहिलं येते ते वस्तू त्याला तो इतका उत्साह असते की अरे माझ्याकडे आली. तो सगळ्यांना सांगत असते की जसं आता फ्रीज आहे तो अरे माझ्याकडे फ्रीज आली म्हणजे माझ्या बाबांनी आणली फ्रीज. आता मी मस्त आईस्क्रीम खाईन, मस्त फळं ठेवेल तिथे असं तसं म्हणून बापरे बापरे बापरे. ते लहान मुलांचं जे सांगणं आहे तेच म्हणजे एकदम असं खूप म्हणजे अतिशयोक्ती म्हणून ते म्हणतात ना तशा टाईप ते असं आहे. खूप म्हणजे त्याच्यामध्ये टाकून जे म्हणतात ते सांगायचं असं म्हणजे त्यांचं हे होतं. तर खूप असं म्हणजे म्हणतात ना लहानपण जे आहे ते तर खूपच असं म्हणजे छान म्हणल्यासारखं काही गोष्टी आपल्याला आठवतात असं तसं नाही का. तर कोणताही वस्तू आली आपल्या घरी तर आपण खूप आनंद व्हायचं की अरे माझ्या घरी आहे, तुझ्या घरी नाही आहे, तू पण घे असं तसं. किंवा मित्रांमध्ये आपण बोलणं अरे माझ्या घरी वस्तू आली आहे, चल आपण बघू. किंवा त्याला दाखवायला सुद्धा आणायचं की बघ माझ्या घरी आहे वस्तू, माझ्या घरी TV आणली आहे, माझ्या घरी फ्रीज आणली आहे. आणि मग ते उन्हाळा आला की मग सांगायचं बाबाला वगैरे किंवा मला आईस्क्रीम आणवा किंवा नाही का खायला ते छोटे मिळतात छोट्या डब्या. तर ते मस्त आणून ठेवायचे. किंवा आता तर ते काय म्हणते हेच मिळतात ते क्रीमच मिळतात किंवा काही असं नाही का डब्बेच मिळतात आजकाल फॅमिली पॅक. तर आधी नाही का तर खूप अशा वस्तू आहे की नाही का सांगण्याला एक छोट्या म्हणजे आपण लहानपण म्हणतो ते. तर इतकं छान ते झाडावर चढून जांब खाणं
किंवा कोणतंही असं म्हणजे राहिलं नाही का, तर दिवसभर म्हणजे सुट्टी राहिली तर खेळतच राहणं घरीच नाही, म्हणजे सांगत आहे ना एकदम. तर तेच जसं आता आपण मुलं तर तसेच करतात. मुलींना कसं थोडंफार तरी म्हणजे कामं सांगतात आई वगैरे, की काय नाही का संडे आहे तर तू हे करून बघ, ते करून बघ असं वगैरे नाही का. तर मुलं तर तेवढं त्याचं काही तेवढं हेच नाही, की खेळ तर आलं तर खेळच राहू दे, फक्त जेवायला किंवा आठवण आली आई बाबाला तेव्हाच बोलवतात असं आहे. तर ठीक आहे. तर छान छान गोष्टी झाल्या आपल्या छान. आणि लहानपण म्हटलं तर तेच म्हणता कितीही आपलं म्हणजे सांगायचा प्रयत्न केला तरी काही ना काही काही ना काही आठवतच राहते. त्याच्यामुळे ठीक आहे. जय श्रीराम. बाय.